हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल एम के ट्युटोरियल्स. आज आपण रेन ट्री इंग्लिश क्लास 2चा आज लेसन नंबर आपण 5 पाहणार आहोत. द गुड सीड, चांगले बी. चला तर मग वॉर्मअपने सुरुवात करूया. दाना स्टेल्स अ बॉटल ऑफ ज्यूस फ्रॉम द स्कूल कॅन्टीन. दाना ही एक मुलगी आहे, तिने ना शाळेच्या कॅन्टीनमधून एक ज्यूसची बॉटल चोरते. सेकंड, देन शी टेल अ लाय दॅट मीरा इज द थीफ. आणि मग ती खोटं बोलते की ही मीराने चोरली आहे. डीड शी डू द राईट थिंग ऑर द रॉंग थिंग. तुम्हाला काय वाटतं, तिने बरोबर केले की चूक? टिक द ग्रीन सर्कल ऑर द रेड सर्कल. टेल द क्लास विच सर्कल यू टिक अँड वाय यू टिक इट. आणि खाली 2 सर्कल दिलेले आहेत, ज्याच्यात ग्रीन आहे तो राईट लिहिला आहे आणि रॉंग हे रेड सर्कलमध्ये लिहिलेलं आहे. मग त्यापैकी तुम्हाला काय वाटतं ते टिक करा आणि ते का बरोबर वाटतं ते तुम्ही तुमच्या क्लासमध्ये सांगा, असं सांगितलेलं आहे. चला तर मग लेसनला सुरुवात करूया. वन्स अपॉन अ टाईम इन चायना देअर लिव्ह अ किंग नेम चँग. आता आहे ना, एकेकाळी चीनमध्ये चांग नावाचा एक राजा राहत होता. किंग चांग वॉज व्हेरी ओल्ड. हा जो राजा होता हा खूप म्हातारा होता. ही वॉन्टेड टू चूज अ गुड अँड ऑनेस्ट किंग टू द थ्रोन. आणि तो आहे ना, एक आहे ना चांगला आणि प्रामाणिक असा राजा शोधत होता की जो त्याच्या सिंहासनावर त्याला बसवायचे होते. ऑनेस्ट म्हणजे काय तर प्रामाणिक. हाऊ विल आय फाइंड सच अ पर्सन, सेड किंग चँग. आणि मग आहे ना, तो म्हणाला, राजा स्वतःला म्हणाला की अशी व्यक्ती मी कुठे शोधू. देन ही हॅड ॲन आयडिया. आणि मग त्याला एक आहे ना काय आयडिया आली. चला तर मग नेक्स्ट पेजवर अजून काय आहे का पाहूया. ऑन द फर्स्ट डे ऑफ स्प्रिंग किंग चँग कॉल्ड ऑल द चिल्ड्रन इन द किंगडम टू हिज पॅलेस. आणि स्प्रिंगचा पहिला दिवस होता. स्प्रिंग हा काय तर सीझन आहे आणि त्याचा ना पहिला दिवस होता. आणि राजा चँगने त्याच्या राज्यात म्हणजे जे किंगडम होतं त्याच्यातल्या सगळ्या चिल्ड्रन्सला त्याने त्याच्या कुठे बोलवलं होतं, पॅलेसमध्ये बोलवलं होतं, गार्डनमध्ये. ही गेव ईच ऑफ देम अ स्पेशल फ्लावर सीड अँड सेड प्लांट दिस सीड्स. आणि त्याने काय केलं, त्याने प्रत्येक मुलाला एका फुलाचे बी दिले, स्पेशल फ्लावरचे एक बी दिले आणि त्याने सांगितलं की हे प्लांट करा. ब्रिंग द प्लांट टू माय पॅलेस नेक्स्ट इयर. आणि हे जे बी लावलेलं आहे त्याचं जे प्लांट येईल ते मला पुढच्या वर्षी तुम्ही रोप इथे घेऊन या पॅलेसमध्ये नेक्स्ट इयरला. द पर्सन हू कॅन ग्रो दिस सीड इन टू द बेस्ट फ्लावर्स विल बिकम द नेक्स्ट किंग. आणि जो व्यक्ती या बीपासून म्हणजे या सीडपासून चांगलं फूल बनवू शकेल तो पुढचा राजा होईल, असं त्याने त्यावेळेस डिक्लेअर केलं. ऑल द चिल्ड्रन वेंट होम विथ द स्पेशल सीड. मग सर्व मुले तो खास स्पेशल बी घेऊन घरी गेले. पिंग अ स्मॉल बॉय ऑल्सो वेंट होम विथ अ सीड. आणि आता दुसरा कॅरेक्टर कोण आला ह्याच्यात तर पिंग नावाचा एक लहान मुलगा तो देखील तो बी घरी घेऊन गेला. ही वॉज व्हेरी हॅपी बिकॉज ही लव प्लांट्स. आणि तो खूप खुश होता कारण त्याला आहे ना प्लांटिंग करायला आवडत होतं. पिंग फेल्ट अ फ्लावर पॉट विथ सॉईल अँड प्लांटेड द स्पेशल सीड. आणि पिंगने मग एक कुंडी घेतली आणि त्यात माती भरली आणि ते बी जो आणला होता स्पेशल सीड तो त्याने प्लांट केला. एव्हरी डे ही वॉटर्ड द सीड. आणि दररोज तो त्या सीडला काय पाणी देत होता. बट नथिंग हॅपन. पण काही झाले नाही. द प्लांट डिड नॉट स्प्राउट. पण त्या रोपाला काही अंकुर फुटला नाही. स्प्राउट म्हणजे एक कोंब असतो, त्याला म्हणलं जातं, अंकुर म्हणलं जातं. ही पुट द सीड इन टू अ बिगर पॉट विथ मोर सॉईल. आणि मग त्याने तो सीड काढला आणि तो मोठ्या एका कुंडीत ठेवलं त्याला. स्टील नथिंग हॅपन. पण काही घडले नाही. पिंग बिकेम व्हेरी सॅड. आणि आता पिंग काय झाला, दुःखी झाला. ॲट द एंड ऑफ द इयर
his pot was empty. आणि असं करत आहे ना वर्ष संपलं आणि वर्षाच्या शेवटी तरी त्याचं काय जो पिंकचा जो पॉट होता तो काय होता रिकामा होता. सून स्प्रिंग केम, परत वसंत ऋतू आला. ऑल द चिल्ड्रन टूक देअर पॉट्स टू द किंग. आणि मग सगळी मुलं आहे ना त्यांची जी कुंडी होती ज्याच्यात त्यांनी सीड लावलं होतं ती सगळे घेऊन राजाकडे आले. देअर पॉट हॅड ब्युटिफुल फ्लावर्स. आणि त्यांच्या प्रत्येकाच्या कुंडीत सुंदर फुले होती. ओनली पिंक हॅड ॲन एम्प्टी पॉट. पण फक्त पिंकच असा होता की त्याचं जी कुंडी होती ती रिकामी होती. ही डिड नॉट वॉन्ट टू गो टू द पॅलेस विथ इट. पण त्याला आहे ना ते घेऊन राजवाड्यात आहे ना यायचे नव्हते. चला तर मग नेक्स्ट पाहूया. बट पिंक्स फादर सेड टू हिम, यू डिड यू बेस्ट. गो टू द किंग विथ द एम्प्टी पॉट. टेल हिम द ट्रूथ. पण जे पिंकचे वडील होते ते त्याला म्हणाले की तू तुझं बेस्ट एफर्ट्स दिले त्याच्यात, पण आहे ना तरीही आहे ना हे भांडं रिकामं जे भांडं आहे ते तू राजाकडे घेऊन जा आणि त्याला खरे सांग. टेल हिम द ट्रूथ. सो पिंक वेंट टू द पॅलेस गार्डन. आणि म्हणूनच आहे ना पिंक काय राजवाड्याच्या बागेत गेला. देअर वॉज अ बिग क्राऊड. आणि तिथे खूप गर्दी होती. सून ही केम टू पिंक्स पॉट. किंग चँग वॉज लुकिंग ॲट ऑल द फ्लावर्स. आणि आहे ना तिथं मग आहे ना राजा चँग सर्व फुलांकडे पाहत होता. सून ही केम टू द पिंक स्पॉट. आणि लवकरच तो पिंकच्या पॉटजवळ म्हणजे कुंडीजवळ आला. ही लुक ॲट द एम्प्टी पॉट अँड आस्क पिंक, वाय इज युअर पॉट एम्प्टी. आणि तो कुंडीकडे पाहिलं त्याने राजाने आणि त्याने पिंकला विचारलं तुझी आहे ना कुंडी रिकामी का आहे. पिंक cried and said, I planted the seed you gave me, King Chang. I watered it every day. I took good care of the seed, but it just did not sprout. This is the best I could do. मग राजा जो पिंग होता तो रडत रडत आहे ना राजाला काय म्हणाला, राजा चांग तू जे मला बी दिलं होतं ते मी लावले, मी दररोज त्याला पाणी दिले, मी त्या बियाची खूप चांगली काळजी घेतली, पण ते काय स्प्राऊट त्याला आला नाही. मी हे जे केलं सगळं सर्वोत्तम करू शकलो, म्हणजे काय त्याने त्याचा बेस्ट दिला. पिंक थॉट दॅट किंग चँग वूड बी अँग्री. आणि मग आता पिंगला वाटले की राजा चांग माझ्यावर रागवेल. बट किंग चँग स्माइल अँड सेड, आय हॅव फाउंड द नेक्स्ट किंग. पण राजा चँग हसला आणि म्हणाला मला पुढचा राजा सापडला आहे. देन किंग चँग सेड टू द अदर चिल्ड्रन, द सीड आय गेव यू वेअर कुक्ड. They cannot grow into a plant. Ping is an honest boy. He will be the next king. मग राजा चांग इतर सर्व मुलांना काय म्हणाला की मी तुम्हाला जे सीड दिलं होतं ते काय होतं कुक्ड होतं म्हणजे शिजवलेलं होतं आणि त्यामुळे ते काय रोप बनू शकत नव्हतं. आणि पिंग हा काय आहे एक ऑनेस्ट बॉय आहे म्हणजे प्रामाणिक मुलगा आहे म्हणून हा नेक्स्ट राजा असेल. द पीपल इन द क्राऊड शाउटेड, लॉंग लिव्ह किंग चँग, लॉंग लिव्ह किंग पिंग. आणि मग आहे ना जे गर्दीतील लोक होते ते ओरडले की किंग चँग चिरंजीव राहो, तसंच पिंग चिरंजीव राहो. आय होप स्टुडंट्स तुम्हाला ही स्टोरी व्यवस्थित समजली असेल, हा चॅप्टर व्यवस्थित समजला असेल. थँक्यू.